हाय गाईज, तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ बनवत आहोत। तर आज आम्ही आहोत जेजुरीला। तर गाईज आता आम्ही निघालो आहोत जेजुरीला। तर तिथून आम्ही आमच्या छोट्या ताईंना घेण्यासाठी भिंगार इथे जाणार आहोत आणि तिथून जेजुरीला निघणार आहोत। तर गाईज आता आम्ही शेडुंग पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी थांबलो आहोत। रुई तर गाईज तुम्ही बघू शकता, आम्हाला जाताना मेंढ्यांचा कलब सुद्धा दिसला, कारण की आत्ताच पावसाला चालू झाल्यामुळे सर्व मेंढ्या घाटावर जायला निघाल्या आहेत। तू गाणं तुझ्या हातात आहे ना बाबू? तोंडाकडे काय बघता? काय बाबू? काय माझ्याकडे नको बाबा, इकडे बघ। गेला तो मोठा वडा नाही उंच। तर गाईज आता आम्ही लोणावळा सोडला, कारण लोणावळ्यामध्ये आम्हाला 2-3 तास खूप ट्रॅफिक भेटली, त्यामुळे काही जास्त शूट करता आलं नाही। तर गाईज आता आम्ही फ्रेश होण्यासाठी फूड मॉलला थांबलो आहोत। त्यांनी बघ तर फायनली गाईज आता आम्ही जेजुरीला पोहोचलो आहोत। तर गाईज आम्ही सकाळी 4 वाजता उठलो होतो दर्शनासाठी, परंतु पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही खालीच दर्शन घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो। काम पहिले येऊ चल वरती ना द्यायचे का? कितीला आहे? 20 ला 1, 50 ची 3 घे। ची 3, 20 ला 1 बस एकच। अगं इकडे बघ, पुढे बघ, इकडे बघ।
कुठं गेली? काय आता ठेव ना. तर गाईज आता आम्ही जेजुरीवरून मोरगाव येथे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलो आहोत. हा गणपती अष्टविनायक मधला एक गणपती आहे. तर गाईज आता आम्ही मोरगाव वरून प्रति बालाजीला निघालो आहोत. तर पाऊस पडल्यामुळे तुम्ही बघू शकता क्लायमेट किती छान झालेला आहे. तर गाईज आता आम्ही प्रति बालाजीला पोचलो आहोत. तर येथे मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आम्हाला शूट करता आलं नाही. कोणची? तर गाईज आता आम्ही प्रति शिर्डीला आलो आहोत साईबाबांच्या दर्शनासाठी. तर गाईज आता आम्ही आलो देऊला. हा देऊचा मेन गेट आहे. त्यानंतर हा मंदिराचा गेट आहे. मंदिराच्याच बाजूला देऊचा चिंतामणी गणपती बाप्पा आहे. त्यानंतर मंदिराचा हा महाद्वार आहे. नको दादा.
त्यानंतर आम्ही मंदिरात आतमध्ये गेलो, पण गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शन घेता आलं नाही. ही महाराजांची पालखी आहे. गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला दर्शन घेता नाही आले, त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतलं. देहूवरून आम्ही आळंदीला आलो. आळंदीला सुद्धा खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला तिथेही मुख दर्शन घ्यावेच लागले. तर अशा प्रकारे मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.